की मराठी माणसावर कोणी काही केलं तर अंगावर जाते किंवा त्याचे हातपाय तोडा. आमचा पण बालेकिल्ला होतो, तो मराठी माणसाचं संरक्षण करतो. त्यामुळे हा बालेकिल्ला वगैरे कोणाचा नाही, हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे आणि आम्ही त्याचे रक्षण करतो. रात्र वैऱ्याची गाफील राहू नका असं राज ठाकरेंनी म्हटलंय. गाफील राहिलो तर मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर भावनिक वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. जात धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाहीत असं बावनकुळेंनी म्हटलंय. फडणवीसांच्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळतील असा दावा बावनकुळेंनी केला. रात्र वैद्याची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, मतदार याद्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थायमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवडता येणार नाही. इमोशनल मत घेण्याचा प्रयत्न आहे, इमोशनल वातावरण तयार करून मत घेण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं.